नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने रोहा शहरातील धनगरआळी येथून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी तन्मय सतीश भोकट याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे उपस्थित होते. रोहा शहरातील धनगरआळी येथील एका तरुणाकडे अग्निशस्त्रे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रोहा शहरातील धनगरआळी येथे जाऊन तन्मय सतीश भोकटे याच्या घराची झडती घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ्यासह हरिण आणि इतर प्राण्यांचे 22 शिंगांचे जोडी आढळून आली. पोलिसांनी हा सर्व शस्त्रसाठा जप्त करून तन्मय भोकटे याला अटक केली आहे. नवीन वर्षात अनेकांनी आपली निरोगी आरोग्याचा संकल्प केला आहे. निरोगी राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. यासाठीच खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल सवलतीच्या दरात आरोग्य चाचण्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या आरोग्य कार्डचे अनावरण करताना पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख सांगतात की 40 नंतर प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या चाचण्यांमध्ये रक्तातील साखरेची पातळी, संपूर्ण रक्त तपासणी, मूत्र विश्लेषण, लिपिड प्रोफाईल, यकृत कार्य चाचणी, थायरॉइड उत्तेजक, संप्रेरक, मेमोग्राफी, पॅप स्मियर, छातीचा एक्स-रे, पल्मोनरी फंक्शन चाचणी यासारख्या 17 प्रमुख चाचण्या, ECG आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचा यामध्ये समावेश आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते झाले. रायगड जिल्हा वार्षिक योजना 2024-2025च्या सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना आणि आदिवासी उपाययोजनेच्या एकूण 386.6 कोटीच्या प्रारूप आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, महेश बालदी, रवींद्र पाटील, भरत गोगावले, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के तसेच शासकीय विभागांचे विभाग आणि कार्यालय प्रमुख उपस्थित होते. रेझिंग डे सप्ताहाअंतर्गत पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना शस्त्र तसेच सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षाबाबत माहिती देण्यात आली. पोलीस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने वाजे हायस्कूल येथील 7वी ते 10वी विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांना पोलीस वर्धापन दिनाबाबत पोलीस स्टेशनची कार्यपद्धती, सायबर आणि महिला सुरक्षा, गुड टच अँड बॅड टच तसेच यापासून घ्यावयाची काळजी याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून मुलांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी हायस्कूलचे एकूण 100 ते 125 विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता. यावेळी पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात पनवेलमधील ट्रान्सजेंडरना ओळखपत्र आणि सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले. तसेच अनैतिक व्यापारात गुंतलेल्या महिलांना पिवळे रेशन कार्डचे वाटप सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. लोणेरे येथे डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठात झालेल्या शासन आपल्या दारी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे उपस्थित झालेल्या कार्यक्रमात महिला आणि बाल सबलीकरण कार्यक्रमांतर्गत बारगर्ल्स आणि देह विक्रय करणाऱ्या अतिजोखीम महिलांमध्ये एड्सविषयी जनजागृती, ट्रान्सजेंडरसाठी काम करणाऱ्या पनवेल येथील आश्रय सोशल फाउंडेशन या संस्थेतर्फे नोंदणी करण्यात आल्या. ट्रान्सजेंडर मानसी राठोड, रिया राजभर आणि अंजली माने यांना ओळखपत्र आणि सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले. तसेच उषा पवार, राधिका केवट, पुष्पा गव्हाणे आणि रीना जिलेदार या महिलांना पिवळा रेशन कार्ड देण्यात आले. आश्रय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापकीय उर्मिला यादव आणि शिल्पा हळणकर, पर्यवेक्षिका संजीवनी सावंत व राखी कचरे यांनी सदर लाभार्थींची कागदपत्रे पूर्ण करून नोंदणी केली होती.
ईशान्य फाउंडेशन या दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या CSR शाखेने पनवेल तालुक्यातील तळोजा येथे मोबाईल क्लिनिक लॉन्च केले। स्थानिक समुदायांना घरपोच किफायतशीर आणि दर्जात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे। प्रमाणित आणि पूर्णपणे सुसज्ज वैद्यकीय टीम असलेले मोबाईल क्लिनिक तळोजाच्या आसपास असलेल्या 41 गावांमध्ये प्रवास करणार असून त्या अनुषंगाने हजारो लाभार्थींपर्यंत पोहोचत त्यांना प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सेवा मिळणार आहे। तसेच फाउंडेशनने देवीचा पाडा येथे NDC पॅथॉलॉजी डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड सोबत सहयोगाने ईशान्य पॅथॉलॉजी सॅम्पल कलेक्शन सेंटर देखील लॉन्च केले आहे। ते स्थानिक समुदायाला किफायतशीर पॅथॉलॉजी सेवा देणार आहे। या उपक्रमामुळे चाचण्यांचा खर्च 80 ते 90% कमी होण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या वंचित रुग्णांना मोठा दिलासा मिळेल। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ईशान्य फाउंडेशनच्या संस्थापक विश्वस्त पारुल मेहता यांच्या हस्ते मोबाईल क्लिनिक आणि सॅम्पल कलेक्शन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। लायन्स डिस्ट्रिक्ट 3231A4 ची टॅलेंट हंट कमिटी, लायन्स क्लब ऑफ पनवेल, लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम आणि पनवेल बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने खुली बुद्धिबळ स्पर्धा पनवेल येथे गोखले सभागृहामध्ये संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये 160 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या स्पर्धेचे उद्घाटन माजी प्रांतपाल मुकेश तनेजा यांच्या हस्ते पार पडले, तर बक्षीस समारंभ द्वितीय प्रांतपाल संजीव सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट खजिनदार नयन कवले, GST चेअरमॅन प्रवीण सरनाईक, JLT चेअरमॅन नमिता मिश्रा, डिस्ट्रिक्ट पदाधिकारी विजय गणात्रा, आलोक मिश्रा, पनवेल लायन्स अध्यक्ष सीताराम चव्हाण, पनवेल सरगम अध्यक्ष स्वाती गोडसे, कमिटी कोऑर्डिनेटर संजय गोडसे, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, संजय कदम तसेच माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी यांनी स्पर्धेला भेट देऊन अभिनंदन केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली। पनवेल येथील कर्नाळा अकॅडमी मैदानात बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांचे श्रीराम कथा सत्संग कार्यक्रमाचे आयोजन आज आणि उद्या करण्यात आले आहे। या सत्संग कार्यक्रमाकरिता मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता असल्याने येणाऱ्या भाविकांच्या सोयीकरिता पनवेल ठाणा नाका ते JNPT रोडला जोडणारा रस्ता जाण्या येण्याकरिता प्रवेशबंदी घोषित करून मार्ग बदल करण्यात आला आहे। बागेश्वर शास्त्री यांचा सत्संग कार्यक्रम कर्नाळा स्पोर्ट्स मैदानात आयोजित केला आहे। या कार्यक्रमाला होणारी गर्दी पाहता वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। वाहतूक कोंडी न होता शिस्तबद्ध वाहतूक व्हावी यासाठी मार्ग बदल करण्यात आले आहेत। त्यानुसार पनवेल ठाणा नाका ते JNPT रस्त्याला जोडणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरिता आज आणि उद्या बंद ठेवण्यात येणार आहे। त्यानुसार ठाणा नाका खांदा कॉलनी उड्डाणपूल कळंबोली सर्कल मार्गे इच्छित स्थळी जाते। पर्याय 2 नुसार ठाणा नाका खांदा कॉलनी सिग्नल डावीकडून छोटा खांदा गाव रेल्वे ओव्हरब्रिज बाजूने JNPT रोड मार्गे इच्छित स्थळी जाणार आहेत। शिवडी न्हावा सागरी सेतूच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे। या परिसरातील रस्ते चकाचक दिसण्यासाठी शेकडो कर्मचारी साफसफाईचे काम करताना दिसून येत आहेत। देशातील सर्वात मोठ्या लांबीच्या शिवडी न्हावा सेतूचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यानिमित्ताने उल्वे येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेत उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वीच सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। नवी मुंबई बेलापूर किल्ल्यापासून उल्वा गव्हाण दरम्यानचे दुतर्फा रस्ते स्वच्छ करण्यासाठी पनवेल नवी मुंबई महापालिका आणि सिडकोचे शेकडो सफाई कर्मचारी कामात गुंतले आहेत। दोन्ही रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकमधील सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या फुलझाडांना पाणी दिले जात आहे। अवकाळी पावसाच्या शक्यतेने वीटभट्टी मालक धास्तावले असून हा व्यवसायच नको अशी भावना त्यांच्या निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे। सध्या अवकाळी पाऊस कुठे कुठे पडत आहे। अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे। गेली काही वर्षे अवकाळी पावसाने वीटभट्टी मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। अनेकांनी स्वामित्व धन भरले आहे तर काहींनी ते भरले नाही। काही मोजक्याच वीटभट्टी मालक यांनी वीट बनवण्याचा प्रयत्न केला आहे। गेले 2 दिवस उष्णता वाढली आहे। पावसाचे वातावरण निर्माण झाले असून
बनलेली वीट प्लास्टिक कागद टाकून झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे। तर ज्यांची वीट भेट्टी चेतवण्यात आली आहे तेही अधिक घाबरले आहेत। त्यावर प्लास्टिक कागद टाकून उपयोग नाही, वीट भाजण्यासाठी आणलेला कोळसा हा भिजून जातो, पण आणलेले मीठ पावसात विरघळून जाते आणि भाताचे तूस मोठ्या वादळाने उडून जाते। या सर्व बाबींचा विचार करून शासनाने तातडीने मदत केल्यास वीटभट्टी व्यावसायिक जगेल अशी भावना वीटभट्टी मालकांची आहे।